नमस्कार, मी वृषाली पाटील. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीची बातमी आहे. महायुतीच्या समीकरणानं बारामती लोकसभेत भाजपनं मतांची गोळाबेरीज केली. नेत्यांच्या गणितावरून 12 ते 15 लाख मतं आमच्या सोबत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. काय सांगते बारामतीची आकडेवारी आणि कागदावर सध्या बारामतीत कुणाचं पारडं जड आहे पाहूया. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे. गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत. त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. गेली 50 वर्ष भाजप बारामतीत विजयाचा प्रयत्न करते, पण यंदा पवारांमध्ये फूट पडली आहे आणि बदललेल्या गणिताच्या आधारावर भाजपला बारामतीत इतिहास घडण्याचा विश्वास आहे. कालच्या सभेत उपस्थित नेत्यांच्या मतांची गोळाबेरीज ही 12 ते 15 लाखांच्या घरात आहे. त्यामुळे यंदा सुनेत्रा पवारांना कुणीही रोखू शकत नसल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे. या मंचावर जी शक्ती बसलेली आहे, जिंकण्याकरता 7-8 लाख मतं लावतात, पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत. त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील. 2019ला बारामतीत नंबर 2 आणि नंबर 3 वर राहिलेले उमेदवार यंदा भाजप सोबत आहेत. बरं, वहिनी तर आहेतच, पण मागच्या वेळेस नंबर 2च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत, नंबर 3चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत. त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत. बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे. 2019ला सुप्रिया सुळेंविरोधात भाजपच्या कांचन कुल आणि वंचितचे नवनाथ पडळकर लढले होते. सुळेंना 6,86,714, कांचन कुल यांना 5,30,940, तर वंचितच्या उमेदवाराला 44,134 मतं पडली होती. यंदा सुळे एका बाजूला आहेत. सुनेत्रा पवारांसोबत युतीमुळे कांचन कुल आहेत आणि वंचितनं उमेदवार दिला नसला तरी गेल्या वेळेचे वंचितचे उमेदवार वंचित सोडून आता भाजपमध्ये गेले आहेत. 2019च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या सुळेंनी भाजपच्या कांचन कुल यांचा 1,55,000 पराभव केला होता. गेल्या वेळच्या लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंसोबत बारामतीचे आमदार अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, भोरचे आमदार संग्राम थोपटे हे सोबत होते. तर भाजपच्या कांचन कुल यांच्यासोबत दौंडमधले रासपचे आमदार राहुल कुल, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर होते. यंदा सुळेंसोबत भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप आहेत. तर सुनेत्रा पवारांसोबत स्वतः अजित पवार, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, दौंडच्या कांचन कुल, खडकवासल्याचे तापकीर यांच्यासोबतच माजी आमदार विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांची ही साथ असणार आहे. गेल्या वेळेचं विधानसभा निहाय लीड बघितलं तर भोरमध्ये सुळेंना 19,000चं लीड होतं, पुरंदरमध्ये 9,600चं लीड होतं, इंदापुरात 70,000चं आणि बारामतीत 1,27,000चं लीड होतं. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंडमध्ये 7,053 मतांचं आणि खडकवासल्यात 65,000चं लीड होतं. फडणवीसांचा दावा आहे की मंचावरच्या नेत्यांनुसार त्यांच्याकडे 12 ते 15 लाख मतं आहेत. 2019ला बारामती लोकसभेत एकूण मतदारांची संख्या 21,14,663 इतकी होती. त्यापैकी 61.7% म्हणजे 13,04,728 मतदान झालं. 2024ला अंदाजे 2.5 लाख मतदारांची वाढ धरली तर एकूण मतदार 23.5 लाख होतात. समजा यंदा गेल्या वेळेप्रमाणे 61.7% मतदान झालं तर एकूण मतदान 14,49,000 इतकं होईल. बारामती लोकसभेत कागदावर भाजप मजबूत आहे, मात्र यंदा मतदानाची टक्केवारी किती वाढते, वाढीव मतदान कुणाला जातं यावर सर्व गणितं अवलंबून असणार आहे. तुर्तास ही भावकीची निवडणूक नाही असं अजित पवार म्हणतात.
चंद्रकांत पाटलांच्या मते बारामतीत शरद पवारांचा पराभव आम्हाला हवाय, तर बारामतीत सुळे विरुद्ध पवार नसून मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिलाय की बाबा आता आपण काय करायचं. आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो. उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं. त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही. कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बस इतना काफी आहे. ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही. ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी नाही. या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते बनणार नाहीत की मग या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत. या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो. अभिजित कोटे, TV9 मराठी, बारामती, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.